इथे ना चालते दादागिरी आणि गद्दारी, टायगर अभी जिंदा आहे। सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ असे बॅनर झळकलेले आहेत। बॅनरच्या माध्यमातून जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना हा इशारा आहे असं बोललं जातंय। तर कल्याणमध्ये शिंदेगडाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांचे बॅनर झळकलेत। माजी नगरसेवक भावी आमदार अशा आशयाचे बॅनर कल्याणमध्ये झळकलेले आहेत। काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच हा गोळीबाराचा प्रकार घडला होता। जखमी महेश गायकवाडांना ठाण्यामधल्या रुग्णालयातून आज दुपारनंतर डिस्चार्ज मिळणार आहे। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी असलेल्या महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी कल्याण पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात जे महेश गायकवाड समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावलेली आहे। गरिबांचा कैवारी महेश दादा गायकवाड, टायगर इज कम बॅक असे लिहून या ठिकाणी जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे आपण सगळ्यात वेगळा बॅनर आपण पाहायला गेलं तर यामध्ये भावी आमदार असं लिहिलेलं बॅनर या ठिकाणी अशा आशयाचा बॅनर लागलेला आहे, जो राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा त्याची सुरू आहे। एकंदरीत भाजप आणि शिवसेना शिंदेगड एकत्र असले तरी या बॅनरमुळे एकंदरीत कुठेतरी कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे। आज त्यांना दुपारी 3 वाजताच्या दरम्यान डिस्चार्ज देणार आहे आणि त्या डिस्चार्ज देण्याच्या आनंदामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेले आहेत आणि एकंदरीत आज दुपारी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील साजरा करत मोठ्या प्रमाणात कल्याण पूर्वेत शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।